हाय फ्रेंड्स, मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या चॅनलवर. आपलं चालू आहे न्यू सिलेबससाठी स्टँडर्ड 6 मॅथमॅटिक्स आपण सुरू केलं आहे. आपलं सेकंड चॅप्टर चालू आहे लाईन अँड अँगल्स. ओके फ्रेंड्स, त्यामधील प्रॅक्टिस सेट 2.1 आपला झाला आहे. जर मित्रांनो व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघा. चॅप्टर 1चे पण व्हिडिओ आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही ते आधी पहा. आणि मग सुरुवात करूया आजचा आपला एक्सरसाइज नंबर 2, जो अतिशय महत्त्वाचा आहे. चला फ्रेंड्स, वेळ न घालवता सुरुवात करूया. काय बघा, एक्सरसाइज 2. चूज द करेक्ट ऑप्शन. अ कंप्लीट angle contains dash right angles. So we know friends, measure of complete angle is 360. Therefore 4 right angles, कारण की 4 राईट अँगल म्हणजे 90चा एक असतात, 90 × 4 केलं 360 मिळतात. आणि कम्प्लीट अँगल किती असतो, तो 360चा असतो. म्हणून याचा आन्सर येणार D4. सेकंड क्वेश्चन. अ स्ट्रेट अँगल इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स. इच रिझल्टेड अँगल विल बी. आता फ्रेंड्स, स्ट्रेट अँगल आपल्याला माहिती आहे आणि याचे 3 इक्वल पार्ट केले. याचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे, ती आहे 180. ओके, हे 180 असतं आणि याचे सारखे पार्ट केले 3, तर ते किती येतात फ्रेंड्स लक्षात घ्या. अशा पद्धतीने हा दिस 1, सेकंड अँड थर्ड. सो 180 डिवायडेड बाय 3 मीन्स 60. मग 60 अँगल कोणता असेल, तो 0 अँगल नसेल, ॲक्युरेट असेल. सो ॲन्सर इज ॲक्युरेट अँगल. लक्षात घ्या, 180 असतो स्ट्रेट अँगल, त्याचे 3 इक्वल पार्ट करायचे म्हणजे एक अँगल 60चा येईल. आणि 60 म्हणजे कोणता असतो, तो ॲक्युरेट अँगल असतो. ओके, चला नेक्स्ट. द स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे OP अँड रे OA इज. आता फ्रेंड्स, रे काढला आहे, हा OP काढला समजा, OP, आणि OQ पण काढला आहे, तो तिथे येणार कुठेतरी OQ. मग यांच्यामध्ये अँगलच नाही आहे बिलकुल. सो हा इथे अँगलच नाही आहे. हा OP पण तिथेच आहे, OQ तिथे, म्हणजे हा 0 असेल. सो OQ इज 0. ऑप्शन ए इज द आन्सर. ओके, याचा आन्सर ए असणार आहे. ओ म्हणजे ओ असणार आहे. तर 0 म्हणूया त्याला. डॅश इज इन्फायनाईट ऑन बोथ साईड्स. दोन्ही साईडला इन्फायनाईट कोणतीच आहे, सेगमेंट अशी असते, रे असा असतो. इन्फायनाईट काय असतं, तर दोन्ही बाजूला ती इन्फायनाईट असते. सो विच इज लाईन. त्याचं आन्सर आहे लाईन इज इन्फायनाईट ऑन बोथ साईड्स. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट मॅच द पेअर. मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅप्टरचे, या पूर्ण इयरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळणार आहेत आणि कन्सेप्शनल नॉलेज असणार आहे आपलं. त्यामुळे मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. चला फ्रेंड्स, ग्रुप ए अँड ग्रुप बी मॅच द पेअर्स करायचे आहेत. 91. आता फ्रेंड, 91 जो अँगल आहे तो नेमका कोणता असेल. आपल्याला हे माहिती आहे, राईट अँगल 90पेक्षा कमी ॲक्युरेट असतो आणि 90पेक्षा जास्ती ऑप्ट्यूज असतो. तो ऑब्व्हियसली 91 मीन्स ग्रेटर दॅन 90 आहे. सो विच इज ऑप्ट्यूज अँगल. हा अँगल असणार आहे ऑप्ट्यूज अँगल. ओके, 180 हे माहिती मित्रांनो, 180 स्ट्रेट अँगल, हा आला स्ट्रेट अँगल. 360 कम्प्लीट अँगल, आता आपण शिकलो कम्प्लीट अँगल. 215. आता फ्रेंड्स, 215 कोणता असतो, तर हे लक्षात घ्या. हा 215 अँगलची डेफिनेशन काय आहे, विच इज लेस दॅन 360. 360पेक्षा लहान परंतु 180पेक्षा मोठा असेल, म्हणजे हा असेल रिफ्लेक्स अँगल. आणि 90 तर तुम्हाला माहितीच आहे, तो असणार आहे राईट अँगल. अशा पद्धतीने यांच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट 3 काय बघा. राईट द आन्सर बाय लुकिंग ॲट द फिगर. आता फ्रेंड्स, इथे आपल्याला आन्सर लिहिता येणार नाही, आपण ते वहीवर सोडूया. आधी व्यवस्थित फिगर जी ती बघून घ्या. ओके मित्रांनो, क्वेश्चन मी आता इथे लिहिलेले आहेत, त्याच्यावर आपण सॉल्व्ह करूया. बघा, राईट द आन्सर लुकिंग ॲट द फिगर. फिगर तुम्हाला दाखवली आहे, पुन्हाही दाखवणार आहे. राईट द नेम्स ऑफ ऑल रेज. रेज विचारलेत आपल्याला इन द फिगर. पुन्हा फिगर दाखवतो. ही फिगर दिलेली आहे मित्रांनो. रे काय सांगितलं मी तुम्हाला, तर एका बाजूला ॲरो असतो त्याचा, एका बाजूला. तर असे किती दिसत आहेत आपल्याला, तर तुम्हाला बरेच दिसत येईल, 1 2 3 तर सहज दिसत आहेत आपल्याला. मग त्यापैकी लिहूया. हा बघा, हा DA होऊ शकतो, AB होऊ शकतो, EC पण होऊ शकतो. लिहूया रे DA. कसं लिहिणार बघा, रे DA. ओके, दुसरा पण लिहूया रे DA. त्याचप्रमाणे रे जो सांगितला EB अँड EC. रे EB अँड रे EC. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने याचं उत्तर येईल. सेकंड काय बघा, ऑन विच लाईन द पॉईंट E इज लोकेटेड.
ई जो आहे कोणत्या लाईनवर लोकेटेड आहे. मित्रांनो हा इथे आहे. सो पॉईंट ई इज लोकेटेड ऑन लाईन पी क्यू अँड सी एफ ऑल्सो. दोन लाईनींवरती ई जो लोकेटेड आहे. मग आपल्याला उत्तर काय लिहायचं आहे, दोन्ही लिहू शकतो आपण नाही का. तर आपण लिहूया लाईन पी क्यू अँड लाईन बघा पी क्यू अँड लाईन सी एफ. पॉइंट E is located on line कोणती लाईन होती, PQ and CF. PQ and line CF. Okay friends, next write the names of the line segment in the figure. मित्रांनो तोच तर प्रश्न आहे नाही का. तर काय कोणत्या लाईन आहेत बघा, नीट लक्षात घ्या. राईट द नेम्स ऑफ द लाईन सेगमेंट इन द फिगर. आता मित्रांनो सेगमेंट आपल्याला काढायचे आहेत किंवा लाईन लिहिल्या तरीही चालतील. सेगमेंट डी लिहू शकतो, सेगमेंट लिहू शकतो, ई सी सुद्धा लिहू शकतो. लिहूया सेगमेंट डी ई अँड सेगमेंट सी ई असं आपण लिहू शकतो. ओके फ्रेंड्स, राईट द नेम्स ऑफ द रेज हू स्टार्टिंग पॉईंट ई. आता ई पासून स्टार्ट होणार आहे रेज कोणते बघा. हा ई पॉईंट आहे, हा रे बघा, रे ई सी, रे ई बी, रे ई क्यू, रे ई एफ, रे ई पी कोणतेही आपण लिहू शकणार आहेत. त्यामुळे ते लिहूया बघा फ्रेंड्स. रे पहिलं येणार ई क्यू, पुन्हा रे ई सी. स्टार्टिंग पॉईंट ई सांगितला आहे तर ई इथे सुरुवातीला लिहायचा. रे ई बी, अगेन रे ई डी, ई डी ई पी काही लिहू शकतो आपण, फक्त स्टार्टिंग त्याची ई पासून व्हायला हवी. ओके ओके ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट टाईप ऑफ अँगल इज बी ई क्यू. राईट द नेम ऑफ इट साईड. अँगल बी ई क्यू शोधायचं आहे तुम्हाला. बी ई क्यू, दिस अँगल ऑब्वियसली हा 90पेक्षा जास्त आहे अँगल बी ई क्यू. सो इट इज ऑप्ट्यूज अँगल. अँगल बी ई क्यू इज ऑप्ट्यूज अँगल अँड इट्स साईड्स. साईड कोणते येतील बघा. हा जर अँगल असेल तर साईड कोणती येणार, साईड बी अँड साईड ई क्यू. साईड बी ई and side EQ are the sides of angle BEQ. Question number 4. Write the names and types of the angles in the diagram. आता बरेच अँगल्स आहेत फ्रेंड्स, तर ते आम्ही इथे लिहितो म्हणजे तुम्हाला कळेलही. आता हा अँगल जर बघितला तर ऑब्व्हियसली आपल्याला 90पेक्षा जास्त दिसतोय. सो अँगल पी ओ क्यू. राईट द नेम्स अँड टाईप्स. टाईप्स कोणत्या नाहीचा, ऑप्ट्यूज अँगल. आधी सगळे ऑप्ट्यूज अँगल लिहितो. पी ओ क्यू ऑप्ट्यूज अँगल. अगेन एस ओ क्यू इज ऑल्सो एस ओ क्यू अँड पी क्यू पी ओ एस इज ऑल्सो ऑप्ट्यूज अँगल. इथे पण लिहितो याला पी ओ एस. दिस 3 अँगल्स आर ऑप्ट्यूज अँगल. ओके. क्यू ओ आर, दिस अँगल हा छोटा दिसतोय बघा नाही का. सो दिस इज ॲक्युएट अँगल. ॲक्युएट अँगल इकडे लिहितोय. ॲक्युएट अँगल किती येतं ॲक्युएट अँगल बघूया. क्यू ओ आर अँगल क्यू ओ आर अँड सेकंड अँगल इज दिस इज ऑल्सो ॲक्युएट एस ओ आर. एस ओ आर हा असाही लिहू शकतो. एस ओ आर आर ओ एस काही आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे कोणता अँगल दिसतोय बघा. स्ट्रेट लाईन तर दिसत नाही आहे. हा असं सांगता येईल हा रिफ्लेक्स अँगल आहे बघा. 180पेक्षा जास्त आहे. हा जर अँगल घेतला आपण अँगल क्यू ओ एस, रिफ्लेक्स अँगल याला म्हणूया. आता हे लक्षात ठेवायचं आहे, ऑप्ट्यूज अँगल 90पेक्षा जास्ती. आता इथे मेजरमेंट दिलेलं नाही पण आपल्याला अंदाज येतो बघा फ्रेंड्स. हा 90 असतो हे तर माहिती आहे आपल्याला, त्यावरून अंदाज करायचा आहे. ओके. रिफ्लेक्स अँगल कसा असतो, 180पेक्षा मोठा आणि 360पेक्षा लहान, म्हणजे हा जो पूर्ण अँगल आहे ना हा. सो क्यू ओ एस रिफ्लेक्स अँगल क्यू ओ एस. अँड अजून कोणता होईल बघा, हा सुद्धा होऊ शकतो ना, आर
ROP हा सुद्धा होऊ शकेल किंवा SOP हा सुद्धा होऊ शकेल. अँगल SOP एवढे तरी तुमचे ते भरपूर आहेत. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. फाइंड द नंबर ऑफ ॲक्युरेट अँगल्स इन इच ऑफ द फॉलोइंग फिगर्स. ओके, दिस इज फर्स्ट फिगर इज ट्रायंगल. ओके, आता याच्यामध्ये किती ॲक्युरेट अँगल असतील तर 1 2 3. इन दिस फिगर देअर आर 3 ॲक्युरेट अँगल्स. याचे आन्सर येणार 3 ॲक्युरेट अँगल्स. ओके, कसे मोजले ते 1 2 3. ओके, नेक्स्ट इथे बघा फ्रेंड्स, हे थोडं जवळून दाखवतो, हे खूप महत्त्वाचं आहे, एकदा लक्षात राहिलं तर बरं होईल. हा ट्रँगल पुन्हा एक ट्रँगल काढला आहे. पहिल्या याच्यात तर 3 होतेच, पुन्हा ॲक्युरेट अँगल शोधायचे आहेत. तर फ्रेंड्स 1 2 3 तर झालेच, याचे पण येतील 4 5 6. पण हा सुद्धा एक अँगल झाला, हा सुद्धा एक झाला, म्हणजे 6 होते. 7 8 9 10 11 12. देअर आर 12 ॲक्युरेट अँगल्स. ओके, इन दिस फिगर. थर्डमध्ये बघा, याच्यामध्ये या 2मध्ये हे 2 जे होते याच्यात तर 12 होतेच. आता तुम्ही हे लक्षात ठेवा किती अँगल वाढले. याच्यामध्ये एक ट्रँगलवर किती वाढले, याचे 3 होते 12 झाले, 9 वाढले बघा, प्लस 9 वाढले. ते 9 कोणते होते, हे आतले 3 इंटिरियर 1 2 3 आणि 4 5 6 7 8 9. हे 6 अँगल तयार झाले. 1 2 3 4 5 6 आणि आतले 3 म्हणजे 9 अँगल तयार झाले. सो पहिले 3 आणि हे नंतर 9 12 झाले. इथे पुन्हा हा ट्रँगल काढला आहे. तर फ्रेंड्स इथे लक्षात घ्या, याचे 3 2चे 12 आणि पुन्हा हा इंटिरियर 13 14 15 15 आणि पुन्हा हे आजूचे 6 16 17 18 19 20 21. आय होप तुम्हाला कळालं असेल. नसेल का आता मी जर मोठी फिगर काढून दाखवतो बघा. हे नीट लक्षात घ्या, हे 3 अँगल ॲक्युरेट, हा दुसरा काढला. आता हे 3 ते मोजत नाही, हे मोजत नाही आहे. आता उरलेले 4 5 6 आणि नंतर बाजूचे वाढतात 7 8 9 10 11 12 असे वाढलेले 12. ओके फ्रेंड्स, मग हे झाले 12 आणि पुन्हा याच्यात हे 3 फिगर वाढले, एक तिसरा ट्रँगल वाढला, अजून इकडचे वाढले, म्हणजे टोटल किती झाले 21 मोजले असतील तुम्ही. इकडचे 21 झाले. आता डी ते कशी फिगर येईल बघा. तर याच्यामध्ये पण सुद्धा एक ट्रँगल काढावा लागेल आणि तो बघा फ्रेंड असा असेल. आता इथपर्यंत 21 झालेले होते, इथे 22 23 24 25 26 27 28 29 30 म्हणजे टोटल किती झाले 30 अँगल झाले. म्हणजे इथे जी फिगर येईल जी काढता येईल तुम्हाला ते 30 अँगल असतील. व्हॉट पॅटर्न इज फाउंड इन द नंबर ऑफ ॲक्युरेट अँगल्स. तर पॅटर्न कोणता फाउंड झाला इथे बघा. पहिले 3 होते, नंतर 12 होते, नंतर 21 झाले, नंतर 30 झाले. तुमच्या असं लक्षात येईल प्रत्येकदा एक ट्रँगल वाढला की 9 अँगल वाढतात. 9 + 3 12, 12 + 9 21, 21 + 9 30. असं काढत गेलो तर ते पॅटर्न जो असेल तो 9 ने तिथे वाढत जाणार आहे. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला ते कळालं असेल. 6वा प्रश्न अतिशय सोपा आहे. काय बघा, ड्रॉ फ्री हँड पिक्चर विथ ॲक्युरेट अँगल, राईट अँगल अँड ऑप्टिज अँगल अँड फिल इट विथ कलर. फ्रेंड्स, ॲक्युरेट अँगल 90पेक्षा कमी असणार आहे, राईट अँगल कंप्लीट 90 असणार आहे, ऑप्ट्यूज 90 अभाव असणार आहे, 90पेक्षा जास्त असणार आहे. तसे फ्री हँडेड काढायचे आणि त्यांना कलर द्यायचे, एवढंच म्हटलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.